नमस्कार. लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. इंदोरीकर महाराजांच्या विरोधात कारवाईची अपेक्षा असणाऱ्यांना निराश व्हावं लागू शकतं. ज्या वक्तव्याला वादग्रस्त ठरवत इंदोरीकर महाराजांवर भरपूर टीका झाली आणि कायदेशीर कारवाईची तयारी केली गेली, ते वक्तव्य अहमदनगरच्या सायबर पोलिसांना सापडत नसल्याची माहिती समोर आली आहे. समाज माध्यमांवरच्या YouTube साइटवर ते वादग्रस्त वक्तव्य सापडत नाही अशी भूमिका आहे आणि त्याच संदर्भातलं वक्तव्य हे आरोग्य विभागाकडे कळवण्यात आलेलं आहे. सायबर पोलिसांची ही भूमिका काय संकेत देते? महाराजांनी स्वतःच्या बचावात सुद्धा समाज माध्यमांवर त्यांच्याकडून कीर्तन अपलोड होत नाही अशी ठाम भूमिका घेतली. त्यामुळे इंदोरीकर महाराजांच्या वक्तव्याचा मुद्दा आता निकाली निघतोय का? वादग्रस्त वक्तव्य पोलिसांना सापडत नसेल तर इंदोरीकरांना कशाच्या बळावर आरोपी ठरवलं गेलं? इंदोरीकरांना आरोपी ठरवण्यामागे कोण आहे? इंदोरीकर महाराजांना बदनाम करण्याचा हा एक सुनियोजित कट होता का? इंदोरीकर आता आपल्या कीर्तनामध्ये केली जाणारी वक्तव्य यापुढे तपासून घेणार आहेत की नाही? या आणि अशा अनेक मुद्द्यांवर आजची लक्षवेधी चर्चा. इंदोरीकर महाराज सही सलामत सुटले? या चर्चेत आज आपल्या बरोबर सहभागी होणारे मान्यवर कोण आहेत त्यांचा परिचय आपल्याला करून देतो. माझ्या सोबत मुंबईच्या स्टुडिओमध्ये आता आहेत नयना भगत, हिंदू जनजागृती समितीच्या प्रतिनिधी आहेत. आपल्या सोबत पुण्यातून 3 प्रतिनिधी यावेळेला आहेत. तृप्ती देसाई अध्यक्ष भूमाता ब्रिगेडच्या आहेत. त्याबरोबर आपल्या सोबत कायदेतज्ञ आहेत ॲडव्होकेट मिलिंद पवार आणि या इंदोरीकर महाराजांच्या बाजूने सुद्धा वारकरी संप्रदायाची भूमिका मांडण्याच्या साठी सुद्धा आपल्या सोबत कीर्तनकार आहेत अमित घाडगे. मी या सर्व मान्यवरांचं स्वागत करतो आणि माझा पहिला प्रश्न आता वकील साहेबांना विचारू इच्छितो. आपल्या सोबत ॲडव्होकेट मिलिंद पवार आहेत. पवार साहेब, ज्या पद्धतीची माहिती समोर येते ती असं सांगती आहे की इंदोरीकर महाराजांचं वादग्रस्त वक्तव्य तपास यंत्रणांना हाताशी लागतच नाही. आता काय? आता याच्यामध्ये असं आहे की महाराजांचे कीर्तन झाल्यानंतर बरेचसे कीर्तन त्यांचे आजही युट्यूबवर दिसतात. आता ते कोणी अपलोड केले, काय केले, कधी केले तो नंतरचा भाग आहे, पण युट्यूबवरती दिसतात. आता युट्यूबवर अपलोड झाल्यानंतर जर एखाद्या ज्याने ते अपलोड केले असतील त्याने जर डिलीट केले असतील तर साहजिक ते दिसून येणार नाहीत. पण सायबर क्राईमचं ते कामच आहे त्याच्या मुळाशी जाऊन, आणि मुळात महाराजांनी असं स्टँड घेतलेला दिसतोय की मी असं काही बोललोच नाही, की असं कीर्तनच झालेलं नाही. आता तसं जर असेल तर त्या कीर्तनाच्या क्लिप बऱ्याचशा न्यूज चॅनलवरती दाखवल्या गेल्या. आजही मोबाईलमध्ये, इव्हन माझ्या मोबाईलमध्ये तुमचं असं म्हणणं आहे की जी गोष्ट पोलिसांना सापडत नाही ती समाज माध्यमांवर, ती वृत्तवाहिन्यांवर आणि इतकंच नाही काही वर्तमानपत्रांच्या वेबसाईटवर पण उपलब्ध आहे. तुमच्या लेखी ती क्लिप कुठून आली? जी पोलिसांना सापडत नाहीये ती क्लिप आली आहे कुठून? नाही 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 आता 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 प्रश्न काय, आता विषय काय आहे की सायबर क्राईम पोलीस म्हणतात आम्हाला ती क्लिप सापडत नाही, आढळून येत नाही. आमच्याकडे क्लिप आहेत, समाजामध्ये अनेक ठिकाणी क्लिप आहेत. समजा आज जय महाराष्ट्र चॅनलने जर असं स्टँड घेतलं की आमच्याकडे क्लिप आहे सायबर क्राईम, तुम्ही ही क्लिप घ्या आणि त्याचा सोर्स तपासा, ही कशी अपलोड झाली, कुठे झाली, तेच सायबर क्राईमचं काम आहे. त्याच्या मुळाशी जाऊन जर तपास केला तर 100% ते सापडू शकतं. बरोबर आहे. तुमचं म्हणणं आहे की सायबर क्राईमचंच हे काम आहे. आता मी एक तुम्हाला प्रश्न विचारतोय पवार साहेब, त्याच्यावर आपण उत्तर द्या. ही क्लिप कुठून आली असावी? हो, आता मग याच्यामध्ये सायबर क्राईमच्या बरोबर स्थानिक पोलिसांनी पण तपास केला पाहिजे की नेमके त्या महाराजांचं कीर्तन, आता ते कीर्तन जर पाहिलं तर बराचसा जमाव त्यामध्ये दिसतोय. स्टेजवर काही लोक आहेत, बाकीचे काही लोक आहेत. ह्या लोकांना जर तुम्ही इन्क्वायरी केली, पोलिसांच्या पद्धतीने जर तपास केला तर नेमकं हे कीर्तन कुठल्या गावामध्ये झालं होतं हे इझिली सापडून येईल आणि ते सापडल्यानंतर त्याचे क्लिप सुद्धा सापडतील.
बरोबर ते आहे. खरी आपण खोटी जशा बनावटी काय पद्धतीनं पद्धत- तपासाचा मार्ग सांगता आहात, तपासाची दिशा दाखवता आहात, त्या मार्गाने पोलीस गेले तर परिस्थिती कदाचित वेगळी असू शकते असं आपलं म्हणणं आहे. आपल्या सोबत मिलिंद पवार आहेत, कायद्याचे तज्ज्ञ आहेत, वकील आहेत स्वतः पेशाने. मला तर अमित घाडगेंकडे जायचं आहे. अमित घाडगे, तुम्हाला वैयक्तिकरित्या पटतंय की ज्या पद्धतीनं सायबर पोलिसांनी घेतलेली भूमिका आहे ती आणि वकील साहेब असलेल्या पवार यांनी घेतलेली भूमिका, या दोन्हीतली तफावत तुमच्या लक्षात येते का? आणि इंदोरीकरांनी केलेलं वक्तव्य हे जर तपास यंत्रणांना सापडत नसेल तर त्याचा अर्थ काय घ्यायचा? सगळ्यात महत्वाची गोष्ट मला एक गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे की स्वामी विवेकानंद एक ठिकाणी म्हटले होते की मी त्या गोष्टीला जबाबदार आहे जी गोष्ट मी बोललोय, मी त्या गोष्टीला जबाबदार नाही जी गोष्ट तुम्हाला समजली. बरोबर. आणि राहिली गोष्ट तुम्ही आता विचारलं की समाज माध्यमांवरती क्लिप सापडणे न सापडणे, तर मी महाराजांच्या वतीने अशी भूमिका आहे की महाराजांनी आतापर्यंत एकही क्लिप व्हॉट्सअपवरती, फेसबुकवरती किंवा युट्यूबवरती अपलोड केलेली नाहीये. बरोबर. ज्याही काही क्लिप टाकल्या ते इतर कुणीतरी टाकलेल्या आहेत. मग त्या सरळ सरळ टाकले आहेत की पायरेटेड करून टाकलेल्या आहेत. तर या संदर्भात व्यवस्थित खुलासा व्हावा, या संदर्भात व्यवस्थित चौकशी व्हावी. आणि राहिली वकील साहेबांनी जी भूमिका मांडली. पण अमित घाडगे, मी आपल्याला मध्ये थांबून हाच एक प्रश्न विचारतो, तुम्ही तुमचं म्हणणं त्यानंतरही पूर्ण करू शकता. माझा आपल्याला थेट प्रश्न असा आहे की आपल्या माहिती अनुसार इंदोरीकर महाराज समाज माध्यमांवर क्लिप टाकत नाहीत, मग इतके ते लोकप्रिय आजच्या काळातले समाज माध्यमांवरचे कीर्तनकार ठरले कसे? आणि हे होत असताना त्यांनी इतर कोणाला थांबवायची गरज नव्हती का? जर समजा त्यांच्या क्लिप्स या त्यांच्याशिवाय इतर कोणीतरी अपलोड करत होतं, त्यातून त्यांना कीर्ती प्रसिद्धी मिळत होती, तर त्यांना तसं थांबवता आलं असतं. नाही, सगळ्यात महत्वाची गोष्ट एक आहे की कीर्तनाचा कार्यक्रम हा जेव्हा अनाऊन्स केला जातो तेव्हा जाहीर हरी कीर्तन असा कार्यक्रम केला जातो. कारण सकाळस येते आहे अधिकार किंवा खटनट यारे शुद्ध होऊन जारे या भावाप्रमाणे वारकरी संप्रदाय आणि कीर्तन परंपरा चालत असते. त्यामुळे कुणी ऐकायची, कुणी अपलोड करायची हा सर्वस्वी मला वाटतं की हे काही कुठलं एखादं कोणाची मोनोपॉली नाहीये किंवा कीर्तन हे काही कोणाचं एखाद्याचं वैयक्तिक विषय नाहीये. कीर्तन हा जाहीर कार्यक्रम असतो आणि त्या जाहीर कार्यक्रमामध्ये कुणी शूट करावं आणि कुणी युट्यूबवरती टाकावं हे काही पुढचा मार्ग सांगितला की ती क्लिप युट्यूबवर उपलब्ध नसेल, ती तपास यंत्रणांना सापडत नसेल, पण ती इतर ठिकाणी उपलब्ध आहे, त्याचा तपास केला गेला पाहिजे. तुम्ही या तपासाला सामोरे जायला तयार आहात? त्याबद्दलचा प्रश्न आपण कृपया तपास यंत्रणांना विचारला तर त्याचं उत्तर ते चांगल्या पद्धतीने देऊ शकतात. बरं, ठीक आहे. आपल्यासोबत तृप्ती देसाई आहेत. मला मग आता तृप्ती देसाईंना विचारावं लागेल. तृप्ती देसाई, तुमचा इंदोरीकरांच्या वक्तव्याच्या विरोधातला लढा आता कमकुवत होतोय का? प्रसाद सर, अजिबात नाही. उलट इंदोरीकरांनी सुरुवातीला जे विधान केलं त्यानंतर ते एका कीर्तनात सांगत होते की मी ग्रंथाचा आधार घेऊन बोललो. त्याच्यानंतर PCPNDT ला त्यांनी नोटिशीमध्ये सांगितलं की मी असं बोललोच नाही. आणि आता जे काही क्लिप व्हायरल आहेत त्या बाबतीत जर सायबर सेल सांगते की ते अवेलेबलच नाहीत, तर मला वाटतंय की हा लढा अजून तीव्र झालेला आहे. अशा ज्या काही खोटी उत्तरं आलेली आहेत त्याच्यामध्ये स्वतः इंदोरीकर आता अडकत चाललेले आहेत. आणि जरी सरकार कुठंतरी पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असलं तरी सुद्धा आता कायदेशीर मार्गाने आम्ही त्यांना जी काही त्यांनी केलेली महिलांच्या अपमानास्पद विधानं असतील किंवा स्त्री पुरुष विषमतेबाबत जी काही विधानं केलेली असतील किंवा जो काही भेदभाव त्यांनी पसरवलेला असेल त्या संदर्भामध्ये त्यांना त्याचं जे आहे ती कारवाई झाली पाहिजे. तृप्ती देसाई, आपण म्हणताय सरकार पाठीशी घालतंय, हाच एक सगळ्यात महत्वाचा टर्निंग पॉइंट आहे चर्चेतला. सरकार इंदोरीकरांना का पाठीशी घालेल? सरकार यासाठी पाठी घालण्याचा प्रयत्न करतोय. अनेक नेत्यांच्या कीर्तनामध्ये ते कीर्तन करायला जातात, ते आल्यावर गर्दी जमते आणि त्यामुळे मग काही हिंदुत्ववादी, मनसे सारख्या हिंदुत्ववादी पक्षाने त्यांना पाठिंबा दिलाय. भाजपचा जो मुद्दा आहे हिंदुत्वाचा त्यांनी पाठिंबा दिलाय आणि मग त्यांनी पाठिंबा दिलाय म्हणून शिवसेनेची कुठेतरी भूमिका हिंदुत्ववादी म्हणून त्यांना पाठिंबा देण्याची. आणि मुख्यमंत्र्यांसारखे म्हणजे उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री आहेत, ते सांगतात की कोणताही गुन्हा दाखल होणार नाही, असं कुठलं मुख्यमंत्री म्हणूच शकत नाहीत.
एखादा वेगळा गुन्हाही दाखल होऊ शकतो किंवा काही होऊ शकतं. म्हणजे मुख्यमंत्र्यांची भूमिका याच्यामध्ये पूर्णपणे चुकीची आहे. त्यामुळे सरकार कुठेतरी पाठीशी घालण्याचा जरी प्रयत्न करत असेल देसाईंना असं वाटतं आहे की हिंदुत्ववादी पक्षांच्या कडून इंदोरीकरांचं समर्थन होत आहे. आपल्या सोबत नैना भगत आहेत. नैना भगत, अशा प्रकारचं कृत्य हिंदुत्ववादी आणि हिंदुत्ववादी असलेल्या पक्षाच्या कडून सत्तेतून सुद्धा होत आहे का? नाही, यामध्ये ना मला थोडंसं एक म्हणजे काय म्हणजे हसावं की रडावं अशा प्रकारचा एक वेगळाच हे एक ह्याच्यामध्ये आहे. त्यामध्ये मला असं सांगायचंय, हा तेच तो मुद्दा येते मी. कारण आपल्याकडे आपण ज्यावेळेस तथाकथित पुरोगामी असं आपण म्हणतो तेव्हा सगळे पुरोगामी जे आहेत तर संविधान मानायला तयार आहेत, न्यायालय मानायला तयार आहेत, तपास यंत्रणांवरती हे करायला तयार आहेत. मग याचा अर्थ यांचा तपास यंत्रणांवरती विश्वास नाहीये का? हा एक मुद्दा आहे. तपास यंत्रणा कोणाला विचारता? इथे बसले ज्यांना याच्या संदर्भामध्ये अडचण आहे त्यांना सगळ्यांसाठी प्रश्न आहे. बरं, की त्याच्यामध्ये जर पोलीस यंत्रणा आपल्याकडे आहे, जर सक्षम कायदे आहेत, त्याच्यावरती न्यायालय आहे, सर्व काही गोष्टी आहेत, तर त्यांच्या परीनं ते करतायत. आणि त्या पद्धतीनं त्यांनी काय सांगितलंय की जोपर्यंत ठोस पुरावे येत नाहीत तोपर्यंत कोणतीही कारवाई करता येणार नाही. असं जर आहे तर आपण इतका गदारोळ करण्याचं कारण काय? म्हणजे पोलीस यंत्रणापेक्षा आपण स्वतःला शहाणे समजतोय का? न्यायालयापेक्षा आणि संविधानापेक्षा आपण स्वतःला शहाणे समजतोय का? दुसरी महत्वाची गोष्ट, कोणावर आहे आणि तुमचे प्रश्न कोणावर आहेत? नाही, निश्चितच तपास यंत्रणांवर विश्वास आहे. आणि तपास यंत्रणेने काल सायबर सेलनी काय सांगितलंय की आता आम्हाला तो पुरावा सापडला नाही, परंतु आम्ही तुर्तास दिलासा देत आहोत, परंतु सक्षम जर पुरावा कोणी आणून दिला तर त्यांच्यावर कारवाई होईल. आणि PCPNDTने तेच सांगितलंय. त्यामुळे याच्यामध्ये आम्ही जेव्हा स्वतः त्याच्यामध्ये काही पुरावे देऊ, जे अवेलेबल आहेत त्या पद्धतीचे व्हिडिओ जे व्हॉट्सअपला आलेले आहेत, फेसबुकला आलेले आहेत, जे युट्यूबवर उपलब्ध आहेत, ते नक्कीच देऊ. आणि त्या संदर्भामध्ये त्यांना तपास करावा लागेल. आणि मग तपास तपास यंत्रणा हा तपास करणार असतील तर तुमच्या लेखी सगळी जबाबदारी आता त्यांच्यावर सोडून थांबणं आणि वाट पाहणं हा पर्याय उरत नाही. तृप्ती देसाई त्याच्यानंतरही काही पुढे अपेक्षित करतायत का? नाही, तपास यंत्रणा जी आहे ती त्यांच्या पद्धतीने तपास करेल, परंतु मला वाटतंय की त्यांच्यावर पूर्णपणे अवलंबून राहण्यापेक्षा कायदेशीर कोर्टामध्ये सुद्धा यांना खेचणं गरजेचं आहे. कारण आपल्याकडे जेव्हा व्हिडिओ अवेलेबल आहेत, यांनी महिलांच्या बाबतीत केलेली अपमानास्पद वक्तव्य आमच्याकडे आहेत, त्याचे पुरावे आहेत, आमचं जे काही चारित्र्य आनंद जे काही आता बदनामी चालू आहे त्याचे पुरावे अवेलेबल आहे. त्यामुळे डायरेक्ट आपण कोर्टात जरी खेचलं तरी न्यायालयाच्या माध्यमातून न्याय मिळू शकतो. आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी जे काही वक्तव्य केलेले आहेत, ज्या पद्धतीचा महिलांचा अपमान केलेला आहे, जे काही 65 महिलांवर जोक केलेले आहेत, अगदी अमित गाडगे सगळं वक्तव्य होतं इंदोरीकर महाराजांकडून. इतक्या मोठ्या प्रमाणात स्त्रियांच्या बदनामीचा मुद्दा पुन्हा पुन्हा का उपस्थित व्हावा त्यांच्या कीर्तनांच्या बद्दल? सर, गेल्या 3 दशकांपासून इंदुरीकर महाराज महाराष्ट्रामध्ये कीर्तन करतायत. इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाला लाखोनी समाज जमतो. जर ते कुणाचा अपमान करत असते, जर समाजातल्या एखाद्या घटकाला घालून पाडून बोलत असते तर सलग 30 वर्ष हे होऊ शकत नाही. वर्ष 2 वर्ष मी मानू शकतो, परंतु सलग 30 वर्ष हजारोंच्या लाखोंच्या संख्येने समाज ज्यावेळी मागे राहतो त्यावेळी असं म्हणण्यामध्ये काय मला तथ्य वाटत नाही की बाबा इंदोरीकर महाराज हे करतायत हसवण्यासाठी म्हणून महिलांवर 65 जोक करायचे. ग्रामीण इंदोरीकरांचे कीर्तन हे ग्रामीण भागात जसे होतात तसे पुण्या मुंबईमध्ये सुद्धा होतात. इंदोरीकरांचे कीर्तन फक्त ग्रामीण भागामध्ये होत नाही. इंदोरीकरांचे कीर्तन हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होतात. तुम्ही बोलत होते तेव्हा मी मध्ये बोललो नाही, तुम्ही बोलत होते तेव्हा मी मध्ये बोललो नाही. आणि तुम्हाला फक्त जर मी बोलत असतानाच मध्ये बोलायचं असेल तर मग तसं राहील. तुम्ही बोलताना सुद्धा मी मध्ये बोलेन. तृप्ती देसाई आपण उत्तर पूर्ण करू देऊ द्यात त्यांना. अमित घाडगे यांना उत्तर पूर्ण करू द्यात. अमित घाडगे, आपलं म्हणणं मर्यादित वेळेमध्ये मांडा म्हणजे आपल्याला पटापट यानंतरचे प्रश्न वाद प्रतिवाद पुढे नेता येतील.
गेल्या 3 दशकांपासून महाराष्ट्रातल्या प्रत्येक घटकातला माणूस त्यांच्या मागे उभा राहिला आहे. जर समजा ते महिलांचा अपमान करत असते, समाजातल्या एखाद्या घटकाचा अपमान करत असते, तर नक्कीच मी सांगतो की इतके वर्ष एखाद्याची कारकीर्द चालत नाही, एखाद्याची कारकीर्द मध्येच खंडित होते. मला तुम्ही सांगा, जर महिला, तुम्हाला सांगतो इंदोरीकर महाराज अमित घाडगे, आता माझा तुम्हाला प्रश्न आहे, अमित घाडगे, कीर्तनाला जमलेली गर्दी हे एकमेव त्यांच्याकडून होणाऱ्या प्रबोधनाचं प्रमाण मानता येणार आहे का? अनेकदा लोक जमतात, याचा अर्थ ती पूर्णपणे भक्तिभावानेच जमतात अशातला भाग नसतो. अनेकदा आपण हेही पाहिलेलं आहे की विविध प्रकारच्या नेत्यांना केल्या जाणाऱ्या गर्दीच्या मागे सुद्धा काही वेगळी कारणं असतात. पण ते काही काळापुरते असतात सर. सलग 3 दशके या गोष्टी होऊ शकत नाही. माणसामध्ये वारकरी संप्रदायात जर आचार नसेल, वारकरी संप्रदायात जर तुमच्याकडे समाजाला द्यायला विचार नसेल, तर तुम्ही जास्त काळ तग धरू शकत नाही. हा इतिहास वारकरी संप्रदायाचा आहे. वारकरी संप्रदायामध्ये एखादा मनुष्य वर्ष 2 वर्ष सवंग प्रसिद्धी मिळवू शकतो याचं त्याचं ऐकून. परंतु जर तुम्हाला सलग एखाद्या क्षेत्रामध्ये उत्तुंग काम, बरं असं नाही की काही काळाकरता कमी, काही काळाकरता जास्त, जे तुम्ही राजकीय पक्षांचं उदाहरण समजा मला देत आहे, तर त्यांना अप अँड डाऊन्स आहेत. इंदोरीकरांच्या करिअरला अप अँड डाऊन्स नाहीयेत. इंदोरीकरांच्या करिअरला अप अँड डाऊन नाहीत. तृप्ती देसाई आणि नयना भगत यांच्याकडून टप्प्याटप्प्याने त्याचं उत्तर घेऊ. तृप्ती देसाई, तुम्हाला वाटतं का हा वाद इंदोरीकरांच्या करिअरला एक वेगळ्या वळणावर घेऊन गेलेला आहे? निश्चितच आहे. बघा, आता हा जेव्हापासून वाद सुरू झालेला आहे, खरं तर कायदेशीर कारवाई तर होईलच, आम्ही ते करूच पुढे जी काय असेल. परंतु मी आपल्याला सांगेन की आम्हीच कसे प्लस आहोत. खरं तर हा आवाज जेव्हा उठवला तेव्हापासून ते बाउन्सर घेऊन जे आहेत ते कीर्तनामध्ये जातात. म्हणजे या महिला येतील आणि मी अपमानास्पद वक्तव्य केलेली आहे. संयोजकांनी बाउन्सर आणलेत. कीर्तनकार बाउन्सर घेऊन जायला लावलेले आहेत. इंदोरीकर बाउन्सर घेऊन फिरत नाहीत. 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 उधळून लावू शकतात. अजिबात महाराष्ट्राच्या मातीमध्ये कीर्तन उधळून लावायची ताकद अजून वारकरी संप्रदायाच्या कोणाची ताकद नाही. कीर्तन उधळून लावायची भाषा करू नका. वारकरी संप्रदायाचं कीर्तन कोणी उधळून लावू शकत नाही. याचा काही संबंध नाही. तुम्ही कीर्तन उधळून लावायची भाषा करू नका ताई. तुम्ही ही जी आत्मीयतेचा भाग आहे ना, हिच्याला तुम्ही ढवचू नका ताई. कीर्तन उधळून लाव म्हणजे काय? वारकरी संप्रदायात ही कीर्तन उधळून लाव म्हणजे काय? थांबा. तृप्ती देसाई यांनी एक दुसराही महत्वाचा मुद्दा मांडला. त्या असं म्हणतात की ज्या पद्धतीचं कीर्तन इंदोरीकर महाराजांकडून होतं ते वारकरी संप्रदायाच्या परंपरेतच बसत नाही. मी तुमचं उत्तर घेतो, पण त्याच्या आधी एकदा नयना भगत यांना संधी देतो. नयना भगत, तुम्हाला वाटतं की चिडलेल्या महिला जाऊन इंदोरीकरांचं कीर्तन उधळून लावू शकतात? ही भीती आता इंदोरीकरांना वाटतेय. आणि दुसऱ्या बाजूला इंदोरीकरांचं कीर्तन हे वारकरी संप्रदायाच्या प्रथा परंपरांमध्ये बसत नाही. हा तृप्ती देसाईंचा दावा कितपत योग्य आहे? नयना भगत, आपण आधी बोलणार आहात. कोणाचा दावा कितपत योग्य आणि कितपत नाही, तर ज्याच्या त्याच्या सवंग लोकप्रियतेचा जो हव्यास आहे, तर त्याच्या प्रश्नांना कितपत उत्तर द्यायचं हे महाराष्ट्र ठरवेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, संबंध नाही. तुम्ही मला बोलण्याची संधी देताय आणि मला असं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्र जय महाराष्ट्र बघतोय आणि बोलण्याची संधी एका महिलेला सुद्धा मिळायला हवी. जर तुम्ही हा भाग बघताय. दुसरा एक महत्त्वाचा गोष्ट इथे तुम्ही जो उल्लेख केला की इंदोरीकर महाराजांचं करिअर, तर मला इथे या ठिकाणी एक वाटतंय की कुठलाही हरिभक्त परायण, कुठलाही कीर्तनकार, कुठलेही महाराज हे करिअर म्हणून कुठलीही गोष्ट करत नाही. हा पहिला मुद्दा. ते समाजाचं प्रबोधन या माध्यमातून आज संपूर्ण जे काही वारकरी परंपरा आहे त्या परंपरेचं जे पाईक आहे, तर तो मुद्दा घेऊन ते आजपर्यंत, म्हणजे फक्तच इंदोरीकर महाराज नव्हे तर सगळेच जे हरिभक्त परायण आहे, तर ते सगळे प्रबोधनाच्या भूमिकेतून जे काही धर्मशास्त्र आहे, जे काही गुरुचरित्र आहे, त्याच्यामध्ये जे काही संकेत आहेत, जे काही शास्त्र आहे, जे लिखित आहेत शास्त्र, त्यांना घेऊन त्याचं निरूपण करत असतात. एखादा अभंग, मागेच आपली चर्चा या संदर्भामध्ये
वक्तव्य झाली की कुठल्याही ह्याचा भंग होत नाही, ते अभंग, अशा अभंगाची एक ओवी घेऊन त्या ठिकाणी निरूपण केलं जातं. एकच मुद्दा शेवटचा मला आपल्याला विचारायचा आहे. आपण इतका गदारोळ इंदोरीकर महाराजांच्या वक्तव्यावरती इतका गदारोळ आपण करतोय, महिलांचं कसं हनन झालंय, महिला कशा त्या ह्याच्यामध्ये आहे, तर मला एकच गोष्ट या ठिकाणी तथाकथित जे कोणी प्रसिद्धीसाठी हव्यास करणारे जे कोणी आंदोलक आहेत त्या आंदोलकांना मला विचारायचं आहे. वारिस पठाणने आता वक्तव्य केलं की 15 कोटीवरती 100 कोटी जे आहेत ते भारी आहेत. तर मला सांगा, जे कोणी प्रसिद्धी हव्यासासाठी महिला जे स्टंट करतायत तर त्या महिलांचा अपमान होते नाहीये का? वारिस पठाण आणि इंदोरीकरांची तुलना करताय का? ते जर वक्तव्य आपल्याला या ठिकाणी आपण डोळे कान तोंड आहोत, महिलांचा अपमान होत नाहीये का? 15 कोटी जे आहेत ते 100 कोटीवरती भारी पडतात. प्रसिद्धी जे स्टंट करणाऱ्या महिला त्यांना मला विचारायचं की 100 कोटी मध्ये या महिला हिंदू म्हणून येत नाहीत का? आणि जर येत असतील तर मी त्यांना आवाहन करते की ज्याप्रमाणे महाराजांना काळं फासणार असं जे कोणी वक्तव्य करतायत ते वारिस पठाणला जाऊन काळं फासणार का? हा माझा प्रश्न आहे. तुम्ही वारिस पठाण आणि इंदोरीकर तुलना करताय का? दुसरा एक महत्वाचा प्रश्न. नाही ना बघा, एक मिनिट नाही ना बघत, वेळेची मर्यादा आहे. नाही ना बघा, तुम्ही वारिस पठाण आणि इंदोरीकरांची तुलना करताय. मुळीच नाही. तुम्ही वारिस पठाण आणि तृप्ती देसाईंची तुलना करताय. असा जो वाद आहे तुम्ही वारिस पठाण आणि तृप्ती देसाईंची तुलना करताय. त्याचा अपमान होत नाहीये का? नाही, एक अपमान मिनिट, होत नाहीये का? मला तो मुद्दा मिटलाय ना. वारिस पठाणांनी मान्य केलं, ही जी वारकरी परंपरा मान्य केलं की त्यांच्याकडून चूक झाली. आज लक्षात घ्या, संपूर्ण महाराष्ट्र इंदोरीकर महाराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. हा, आता हा मुद्दा बरोबर महत्वाचा आला. महाराष्ट्र इंदोरीकर महाराजांच्या पाठीशी उभा आहे, हा नाही ना बघा त्यांचा महत्वाचा मुद्दा आहे. पण तत्पूर्वी तृप्ती देसाई तुमचं नाव न घेता ते असं वारंवार म्हणतायत की काही सवंग लोकप्रियता मिळवणारी माणसं इंदोरीकर महाराजांच्या पाठीशी म्हणजे पाठी मागे लागलेली आहेत. तुम्ही त्याचंही उत्तर द्या, त्यानंतर अमित घाडगेंना मी पुढचा प्रश्न विचारणार आहे. तुम्ही सवंग लोकप्रियतेसाठी हे सगळं करताय असं का वारंवार बोललं जातं? तृप्ती देसाई कोणाचा तरी अजेंडा चालवतायत असा आरोप तृप्ती देसाई तुमच्यावर वारंवार का होतो? प्रसाद सर, खरं तर शनी शिंगणापूरचं आंदोलन असेल, हाजी अली दर्ग्याचं आंदोलन असेल, यावेळेला या हिंदुत्ववादी संघटना आमच्या विरोधात उभ्या राहिलेल्या होत्या आणि ज्या पद्धतीने आंदोलन यशस्वी झालं ते त्यांना बघवलं नाही. त्यांची पूर्णपणे हार झालेली होती. 400 वर्षांची परंपरा बोलले आणि म्हणूनच जी प्रकारे सिद्धी मिळाली, जे काही झालं हे बघवलं नाही. आणि आता माझं नाव शकत नाही प्रसिद्धीसाठी गायलेलं आहे. आणि यांनी जेवढा विरोध केला तेवढ्या गतीने पुढे गेले. आपल्या राज्यातच नाही तर देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर माझ्या आंदोलनाची दखल घेतली गेली. तृप्ती देसाई आम्ही विरोधच केला आज मी प्रश्नाला विरोधच केला नसता, चर्चेला तुम्ही आलाच नसता. आणि फुटकळ प्रसिद्धी असते तर मी चर्चेत असल्यावर तुम्ही येतात कशाला? तुम्ही प्रसिद्धीसाठी करायचं आणि आम्हाला प्रसिद्धीसाठी करायची गरज नाही. आज आंतरराष्ट्रीय पातळीवर आमची प्रसिद्धी आहे, आमच्यावर PhD झालेली आहे, अनेक टेलिफिल्म इतर देशांमध्ये रिलीज झालेले ही प्रसिद्धी तुम्हाला माझी बघवत नाही. माझ्या विचारांची लढाई तुम्ही विचारांनी लढू शकत नाही म्हणून प्रसिद्धीचे आरोप केले जातात आणि त्याने आम्हाला फरक पडत नसतो. जी सत्य बाजू आहे ती आम्ही मांडतो. मला या चर्चेत हस्तक्षेप करावा लागतो कारण मुद्दा भरकटत चाललेला आहे. तृप्ती देसाई, आपण मुद्द्यावर होतो. मुद्दा हा होता की तुम्ही कोणाचा अजेंडा चालवत आहात का? तुम्ही सर्व मुद्द्यावर येऊन सांगा ना, तुम्ही कोणाचा अजेंडा चालवता का नाही? पटकन उत्तर द्या, 30 सेकंद देतोय. अजिबात नाही, अजिबातच नाही. कुणाचा अजेंडा चालवण्याचा संबंधच नाही. मी स्त्री सन्मानासाठी काम करते. जिथं महिलांचा अपमान होतो, जिथं महिलांबाबत चुकीचं कोणी काय बोलतं तिथं आवाज उठवणे माझं काम आहे, माझं कर्तव्य आणि ते मी करत असते. काय केलं? त्याच्या मागे कुणी ज्या आरोपीने तेलंगणामध्ये जेव्हा मला सांगा तेव्हा तेलंगणामध्ये
हे त्याच्यासाठी तुम्ही एवढ्या हे करताय तृप्ती देसाई? कोणाचं काय करायचं हे आमचं आम्ही बघू, तुम्ही सल्ला द्यायची गरज नाही. कशाला महाराष्ट्राची दिशाभूल करताय? कुठलीही महिलांच्या कशासाठी प्रशासन आणि कायदा सुव्यवस्था कुठल्याही जातीवर असेल संपूर्ण व्यवस्था तुम्ही ठरवताय? तो प्रसिद्धीसाठी उठवलेला नाहीये. एक मिनिट, आता तृप्ती देसाई, नैना भगत दोघींनाही विनंती आहे, कृपया आपण थांबा. विषय इंदोरीकर महाराजांचा आहे, तो स्त्री हक्कांच्या लढाईकडे आणि तृप्ती देसाईंच्या आजवरच्या भूमिकांकडे पोहोचतो आहे. थांबा, आपण इंदोरीकर महाराजांच्या मुद्द्यावर परत येऊ. आपल्यासोबत वकील साहेब पण आहेत, त्यांनाही आपल्याला चर्चेत घ्यायचं आहे. पण आता अमित घाडगेंना मला एक प्रश्न विचारायचा आहे. अमित घाडगे, या निमित्तानं एक प्रश्न जरूर उपस्थित राहतो. नैना भगत यांनी दावा केला की महाराष्ट्र इंदोरीकरांच्या पाठीशी उभा आहे. तुम्हाला असं वाटतं की हाच महाराष्ट्र जर इंदोरीकरांच्या पाठीशी उभा असेल तर तो उभा न राहावा यासाठी काही शक्ती कार्यरत होत्या, आहेत, राहतील? मला एक गोष्ट सांगायची आहे, इंदोरीकरांच्या मागे किंवा वारकरी संप्रदायाच्या मागे महाराष्ट्र तर आहेच, परंतु आमच्या मागे आमचा विटेवरचा मालक पंढरपूरचा पांडुरंग आहे. अहो, आम्ही काय खातो कुणाच्या बापाचे? आम्ही खातो पंढरीनाथाचे. आमचं जोपर्यंत पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मनात येत नाही ना तोपर्यंत तृप्ती देसाईच काय, जगातली कोणतीच शक्ती वारकऱ्याचं काही वाईट करू शकत नाही. त्याच कारण विठू माऊली आमच्या मागे, आणि विठू माऊली आमच्या मागे असल्यामुळं आमचं वाईट कुणीच करू शकत नाही. आणि अजिबात अपमान नाही कुठल्याच गोष्टी. विठू माऊलीने जर सहन केलं नसतं तर 30 वर्ष इंदोरीकर महाराजांना विठू माऊलीने सहनच केलं नसतं, महाराष्ट्राने विठू माऊलीला सहन केलं नसतं. आणि राहिली गोष्ट स्त्रियांबद्दल काम करण्याची, मला एक गोष्ट सांगा तृप्तीताई, तुम्ही कुठलं विधायक काम केलं स्त्रियांसाठी? आजपर्यंत तुम्ही सांगता आम्ही स्त्रियांसाठी केलं, स्त्रियांसाठी केलं. बरं, तुम्ही सांगता की वारकरी संप्रदायाची कीर्तन परंपरा अशी आहे तशी आहे. वारकरी संप्रदायातले किती कीर्तन तुम्ही ऐकले? वारकरी संप्रदायाची किती अभंग तुमच्या पाठे? वारकरी संप्रदायाचं काय तत्वज्ञान तुम्हाला माहितीये? तुम्हाला वारकरी संप्रदायाबद्दल बोलण्याचा अधिकार नाही तृप्तीताई. तुम्हाला वारकरी संप्रदायाबद्दल माहितीच काय? ज्ञानोबा तुकोबांची तुम्ही ज्ञानेश्वर वाचले, तुम्ही जगद्गुरू तुकाराम महाराजांचा अभंग वाचला. अहो, तुम्हाला शिकवायची करायची वेळ येते. थांबा कृपया, एक जाहिरातीची विश्रांती. याच मुद्द्यावरची चर्चा पुढच्या भागात सुद्धा, लक्षवेधीच्या पुढच्या भागात लवकरच परत येतोय. नमस्कार, लक्षवेधीच्या या भागामध्ये आपलं स्वागत. आपण चर्चा करतोय इंदोरीकर महाराज हे वादग्रस्त वक्तव्याच्या नजीकच्या वादातून सही सलामत सुटले आहेत का? आपल्या बरोबर विविध मान्यवर आहेत. मी आता कायदेतज्ञ असलेल्या वकील मिलिंद पवार यांच्याकडे जातो. मिलिंद पवार आपल्यासोबत पुण्याहून जोडले गेलेले आहेत. मिलिंदराव, माझा आपल्याला थेट प्रश्न आहे, ज्या पद्धतीनं आत्ताच्या घडीला तृप्ती देसाई यांनी भूमिका मांडली ती पाहता येत्या काळात इंदोरीकरांच्या विरोधात न्यायालयीन खटला उभं राहण्याची चिन्ह दिसत आहेत. इंदोरीकरांच्या विरोधातला न्यायालयीन खटला हा त्यांच्या एकमेव वक्तव्यावर असेल का त्यांनी केलेल्या आजवरच्या विविध वक्तव्यांवर असू शकतो? आणि कोणत्या कायद्यांचा भंग त्याच्यात झालाय असा दावा खटला मांडणारा करू शकतो? आता यामध्ये कसं होईल की आता मला वाटतं कुठल्या तरी महाराजांनी आता आपल्या चर्चेतच सांगितलं की गेले 30 वर्ष महाराज कीर्तन करतायत. अनेक महिलांनी कीर्तन ऐकले असतील पण आक्षेप कोणी घेतला नाही. आक्षेप घेतला नसेल तर प्रॉब्लेम नाही, पण ज्या वेळेला आक्षेप घेतला जातो त्याच वेळेला कायदा येतो. आता जर काही महिलांच्या विषयी मी पण काही कीर्तन ऐकलं हा सगळा प्रकार सुरू झाल्यानंतर, तर अतिशय म्हणजे महिला म्हणजे चप्पलच्या लायकीची, तू जशी मुलगी कपडे कमी घालेल तेवढे फटके मारले पाहिजेत, गोरी बायको करू नका ती पळून जाती, असले काही आक्षेपार्ह विधानं त्यांच्या कीर्तनामध्ये मी पण ऐकलेत. परवा एका कीर्तनामध्ये ऑड इव्हनचा त्यांनी काहीतरी फॉर्म्युला सांगितला. स्त्री संघ या तारखेला गेला तर मुलगा होईल, मुलगी होईल, या अमुक अमुक तारखेला गेला तर दारोडा मुलगा होईल, असलं काहीतरी बोलले. ते लोकांनी ऑडियन्सने हसण्यासाठी केला असेल तो भाग वेगळा आहे, पण ज्या वेळेला अशा वक्त्यांवर आक्षेप घेतला जातो, आता निश्चितच त्यांनी जर असा फॉर्म्युला सांगितला असेल तर त्यांनी तो कायद्याचा भंग केलाय. PCPND कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.
त्यांनी नोटीस पाठवली, ह्यांनी सांगितलं की मी असं काही बोललोच नाही. 2 कीर्तनांचे क्लिप आता अवेलेबल आहेत की पहिल्यांदा फॉर्म्युला सांगितला, दुसऱ्या कीर्तनात झालेल्या फॉर्म्युलाला सपोर्ट केला की मी जे बोललो ते बरोबर होतो, आयुर्वेदानुसार किंवा ग्रंथाचा आधार देऊन ते बोलले. ठीक आहे. नोटीस पाठवल्यानंतर नाही येऊन पडले. म्हणजे अशा अनेक त्यांनी स्टँड घेतले. पण मिलिंदराव, मला एक आता एक वेगळा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे या निमित्तानं. मिलिंदराव, माझा प्रश्न आपल्याला असा आहे की इंदोरीकर महाराजांच्या विविध वक्तव्यांचा आपण संदर्भ देत आहात. इंग्लिशमध्ये एक टर्मिनॉलॉजी आहे, एक शब्द आहे हॅबिच्युअल ऑफेंडर, सराईत गुन्हेगार. तुमच्या लेखी एकाच प्रकारची वक्तव्य वारंवार करणं या माध्यमातून व्यक्तीची क्रिया, मानसिकता आणि कृती दिसते का, आणि त्यामुळे त्याचा गुन्हा अधिक गंभीर ठरतो का? शंभर टक्के दिसून येते. कारण 30 वर्षापासून जर कीर्तन केले असतील, आजपर्यंत एकदाही कोणी आक्षेप नोंदवला नाही, एकाही महिलेने ऑब्जेक्शन घेतलं नाही. पण ज्या दिवशी एखादी महिला ऑब्जेक्शन घेईल तर गेले 30 वर्षाचा महाराजांचा इतिहास, महिलांविषयी काय काय वक्तव्य केले, काय काय घाणेरडे पडले, काय म्हणजे इन्सल्टिंग त्यांच्याविषयी लँग्वेज वापरली, आणि जर ते 30 वर्षापासून जर काढले तर सगळं मिळून त्यांच्यावर आता गुन्हा दाखल होईल. आपल्या सोबत नैना भगत आहेत. नैना भगत, मला वाटतं आता आपल्याला संदर्भ काही स्पष्ट झालेले असतील. मी आपल्याला थेट विचारतो, आजवरच्या विविध वक्तव्यांचा संदर्भ घेऊन इंदोरीकर महाराजांवर कायदेशीर कारवाईची तयारी होतीये. तुमच्या लेखी ही न्यायोचित प्रक्रिया आहे की यामागे काही कारण आहे? नाही, लक्षात घ्या, मगाशीच मी आपल्याला सांगितलं की आपल्याकडे कायदे आहेत, वकील आहेत, न्यायालय आहे, त्यानंतर आपलं सर्वोच्च संविधान आहे. तर मला वाटतं आपण तुर्तास वाट बघायला पाहिजे, कारण त्यांनी सांगितलेलं आहे कुठलेही ठोस पुरावे जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपण त्यांच्यावर ॲक्शन घेऊ शकत नाही. हा एक भाग आपण लक्षात घेतला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपण मागे म्हणजे मला अपेक्षा आहे आपण मला हा मुद्दा पूर्ण करू द्याल, त्याच्यामध्ये मागच्या याच्यामध्ये सुद्धा म्हणजे या फेब्रुवारी महिन्यातच काही आठवड्यांपूर्वी म्हणा, महादूरचे महाराज आहेत, तर महादूरच्या महाराजांच्या संदर्भामध्ये सुद्धा असाच एक गदारोळ या ठिकाणी केला गेला. त्याच्यामध्ये चॅनल्सने त्याच्यामध्ये अनेक कार्यक्रम त्यांच्या संदर्भामध्ये घेतले की ते महाराज जे आहे ते भागवताला आले आणि एक बाई घेऊन पळाले. अशा प्रकारचं एक घाणेरडं म्हणजे अक्षरशः म्हणजे सगळ्याच्या ह्याला काळिंबा फासेल माणुसकीला, अशा पद्धतीने वक्तव्य केली गेली. त्यानंतर त्या महाराजांनी स्वतःच्या कुटुंबासह आपलं स्पष्टीकरण जे आहे ते त्या ठिकाणी दिलं. पण कुठेही प्रसिद्धी माध्यमांनी म्हणा किंवा हे जे कोणी तथाकथित पुरोगामी असतील किंवा आणखीन कोणी असतील त्या लोकांनी त्याच्या संदर्भामध्ये कुठलाही स्पष्टीकरणात्मक दिलेला नाही. त्याच्यामुळे एखाद्या कठड्यामध्ये उभं करून अशा प्रकारे आपण कोणावरती, म्हणजे मला वाटतं म्हणून तो गुन्हा असं होऊ शकत नाही. सक्षम आहेत, न्यायालय आहे, उच्च न्यायालय आहे, त्याच्यावरती सर्वोच्च न्यायालय आहे, तर त्या पद्धतीने हा भाग जाईल. नैना भगत, मला तेच विचारायचंय. आपण बोलत असताना सुद्धा स्क्रीनवर आम्ही त्यांची आजवरची वादग्रस्त वक्तव्य दाखवत होतो. ही सगळी वादग्रस्त वक्तव्य ठरलेली आहेत, वेळोवेळी त्यावर चिंता, त्यावर प्रतिक्रिया आलेल्या आहेत. कदाचित त्या लक्षात घेतल्या गेल्या नसतील, आज त्या सर्वात मोठ्या प्रमाणात येतात. मला एक मुद्दा आपल्याला थेट विचारायचा आहे, अशा प्रकारची वक्तव्य ही वारंवार का होत आहेत? एक लक्षात घ्या, म्हणजे वारकरी जे हे आहेत म्हणजे हरिभक्त पारायण आहे, तर हे वेगवेगळ्या शैलीमध्ये आणि वेगवेगळ्या याच्यामध्ये ते समाजाचं प्रबोधन करत असतात. आता समजा मी स्वतः एक आई आहे, स्वतः मी आई असल्यामुळे माझ्या मुलीला किंवा माझ्या मुलाला ज्या प्रकारची भाषा कळते त्या प्रकारच्या भाषेमध्ये जर तिला व्यवस्थित कळत असेल किंवा त्याला व्यवस्थित कळत असेल तर समजण्याच्या भाषेमध्ये, एखाद्या मिश्किल ह्याच्यामध्ये जर तिला किंवा त्याला कळत असेल भाषा तर त्या भाषेमध्ये, आणि कुठलीच भाषा कळत नसेल तर त्याला साम दाम दंड भेद अशा प्रकारे मी माझी आईचं जे माझं कर्तव्य आहे ते माझं कर्तव्य मी त्या ठिकाणी वठवणार आहे. म्हणजे तुम्ही माझ्या सगळे जे माझे वक्तव्य आहे त्याला तुम्ही न्यायालयाच्या कठडीमध्ये उभा करणार आहात का? बरोबर आहे. याच मुद्द्यावर मला आता मिलिंद पवार यांना विचारायचं आहे. मिलिंदराव, हा बचाव न्यायालयात चालतो का? कसं होईल, ज्या वेळेला समजा एखादा चोर असतो, घरपड्या करतो, चोऱ्या करतो, 10 चोऱ्या केल्या, 20 केल्या, पकडलं नाही, कोणाची फिर्याद नव्हती किंवा पकडलं नाही, सापडलं गेलं नाही, पण ज्या दिवशी तो सापडला जातो त्याच्यावर FIR होती, मग मागच्या केलेल्या सगळ्या चोऱ्या पोलीस त्यामध्ये तपासामध्ये निष्पन्न होतात आणि तो गुन्हेगार ठरतो.
आता यामध्ये जर एखादी फिर्याद दाखल झाली, तक्रार झाली, नोटीस पाठवली, काही लिगल गोष्टी घडल्या, तर आजपर्यंत महाराजांनी काय काय वक्तव्य केली होती? महिलांच्या विरोधात असतील, तरुण मुलींच्या विरोधात असतील, श्रीमंतांच्या विरोधात असेल, अशा अनेक प्रकारचे ते कीर्तनामध्ये दिसतंय काहीतरी. तर हा सगळ्यांचा उहापोह कोर्टापुढे कायद्यामध्ये होईल ना. आता ते बघत निमित्तानं एक प्रश्न मी पटकन आता पुढचा अमित घाडगेंना विचारतो. अमित घाडगे आणि नैना भगत टप्प्याटप्प्याने बोलतील. तृप्ती देसाईंना पण आपण या विषयावर बोलतं करणार आहोत. अमित घाडगे, आता ज्या पद्धतीनं नैना भगत यांनी आपला तर्क मांडला, वकील साहेबांनी त्याच्यावरची भूमिका दिली, पण मला एक प्रश्न आपल्याला विचारायचा आहे. इंदोरीकर महाराज असोत किंवा एका विशिष्ट धर्माच्या प्रचार परंपरेला पुढे नेणारी माणसं असोत, ती सातत्यानं वादग्रस्त ठरतात असं तुम्हाला वाटतं? आणि यामागे कोणीतरी पडद्यामागे बोलविता धरी वेगळाची असंही तुम्हाला वाटतं का? नाही, सगळ्यात महत्वाचा तुम्ही जो मुद्दा मांडला की धर्म प्रचारक, तर मी तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो की प्रसाद सर, माझा हिंदू धर्म इतका छोटा नाही की कुणीतरी प्रसार करावा आणि मग तो मोठा होईल. हिंदू धर्म हा विश्वात्मक धर्म आहे. हा जगाला पोटात घेणारा आणि कवेत घेणारा धर्म आहे. आणि राहिली गोष्ट की हे कुणीतरी मुद्दामून करते का, तर अगदी तुम्हाला सांगायचं झालं तर ज्ञानेश्वर माऊलींच्या काळामध्ये विसोबा असतील, तुकोबांच्या काळामध्ये मंबाजी असतील, आणि आताच्या काळामध्ये हे नवीन जे काही विसोबा आणि मंबाजी तयार झालेत, तर यांनी कितीही सूर्यावर थुकायचा प्रयत्न केला तरी थुंकी ती शेवटी आपल्या स्वतःच्या तोंडावर पडत असते. सूर्याला त्यांनी काय फरक पडत नाही. तसं वारकरी संप्रदायाला आणि हिंदू धर्माला कितीही बदनाम करायचा प्रयत्न केला तरी वारकरी संप्रदाय आणि हिंदू धर्म हा सूर्यासारखा आहे. आणि सूर्याला तुम्ही कितीही लांछन लावायचा प्रयत्न केला तरी धर्माला आणि संप्रदायाला कुठलंच लांछन शिवू शकत नाही. ठीक आहे, अमित घाडगे मुद्दा लक्षात येतो. नैना भगत, बघा, इंदोरीकर महाराजांच्या निमित्तानं सुरू असलेला वाद हा धर्मप्रचारकांच्या विरोधात नाही, इतकी ठाम भूमिका आहे अमित घाडगेंची. तुमच्या लेखी हा विषय जन्माला का यावा आणि हा वाद का पेटता राहावा? यामध्ये लक्षात घ्या, म्हणजे मागे एक म्हणजे सुव्यवस्थित अशा प्रकारचा आपण एक मुद्दा बघूया की बरेच याच्यामध्ये विविध चॅनल्सवरती असतील, विविध तथाकथित पुरोगामी असतील, बुद्धिब्राह्मण्यवादी तथाकथित लोक असतील, म्हणजे भारतीय संस्कृती, भारतीय काय एवढं वाकडे मुद्दा पूर्ण करू द्या. हो, पण वारंवार तुम्हाला पुरोगामींशी एवढं काय वागणे, कारण तुम्ही प्रत्येक उत्तरात त्यांच्यावरच टीका करताय. मुद्दा मी तुम्हाला सांगतेय. भारतीय संस्कृती, भारतीय कुटुंब व्यवस्था, त्यानंतर इतिहास जो आहे, त्यानंतर परंपरा आहे, श्रद्धा आहे, आमच्या देवी देवता आहेत, यांचं जाणीवपूर्वक, साधू संत आहेत, यांचं जाणीवपूर्वक हिंदू समाजाला दिशाभूल करण्याचं जे कार्य किंवा जे षडयंत्र या भारतामध्ये, या भारत भूमीमध्ये, या हिंदुस्थानामध्ये रुजू घालत पाहत आहेत. आणि त्याच्या माध्यमातून अशा प्रकारची जी काही वक्तव्य आहेत, मला सांगा या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारायचा आहे, मी तुम्हाला विचारतो, मी तुम्हाला थेट सांगते, आपण धर्माच्या संदर्भातली चर्चा करतो. हिंदू धर्मावरती अशा प्रकारे अश्लाघ्य टीका करण्याचा का प्रयत्न होतोय? माझा हेच प्रश्न तुम्हाला, एक मिनिट ऐका. आणि आमच्या तरुणांना आमच्या साधू संतांपासून, आमच्या देवी देवतांपासून का विभक्त केलं जातंय? मला हेच विचारायचं आपल्याला. आणि हे षडयंत्र मी तुम्हाला रुजणार नाही. नैना भगत, रुजणार नाही हे नैना भगत, एक मिनिट, माझा प्रश्न ऐका. धर्मचिकित्सा करायची की नाही? धर्मचिकित्सा या निमित्ताने होते, हा आनंदाचा गोष्ट आहे. मी तरुणांना सुद्धा या ठिकाणी आवाहन करीन की आपण धर्मचिकित्सा करा, म्हणजे हे जे कोणी तथाकथित पुरोगामी यांचं पितळ उघडं पडेल. अच्छा, आता मग आपण तृप्ती देसाईंना बोलतं करू. तृप्ती देसाई, मला सांगा, धर्मचिकित्सेच्या आडून तुम्ही धर्माचं विडंबन करता आहात. धर्मचिकित्सा ही धर्म अभ्यासकांनी करावी, मार्गाने जातीये का? धर्मचिकित्सा धर्म अभ्यासकांनी करावी ना. बरोबर, एक मिनिट अमित घाडगे, देतो संधी. तृप्ती देसाईंना आपलं म्हणणं आधी मांडू द्या. मला वाटतं माझा प्रश्न तृप्ती देसाई आपल्यापर्यंत पोहोचला असेल. इंदोरीकरांचं जर आपण बघितलं, ते असतील किंवा त्यांच्या जागी कुणी असलं तरी आमची भूमिका तीच असती. हे काय कुठल्या हिंदू धर्माच्या विरोधातलं आंदोलन नाही, कुठेही वारकरी संप्रदायाच्या विरोधात आम्ही बोलतोय असं नाही. आता कालच आपण पिंपरीची घटना बघितली असेल. मग भोंदूबाबांनी जर असं काही कृत्य केलं तर मग त्याला आपण धर्माशी जोडायचं का? किंवा आळंदीला मध्ये एका महाराजांकडून कृत्य झालं, मग आपण त्याला संप्रदायाशी जोडायचं का? किंवा परवाच मला एक कोण सोमनाथ महाराज बोर म्हणून कापून टाकण्याची भाषा
टीका करतात त्याला आपल्याला संप्रदायाशी जोडायचं का? तर अजिबात नाही. जी व्यक्ती चुकीची असते त्याच्या विरोधात आवाज उठवलेला आहे, त्याला कोणीही धर्माच्या बाबतीत आणि संप्रदायाशी जोडू नये आणि कुठेतरी बदनामी करणं किंवा त्या संप्रदायाशी जोडून आम्ही किती हिंदू धर्म चालवणार, हिंदू धर्म अमित गाडगेंकडे जातो आहोत. अमित गाडगेंकडून पुढच्या मुद्द्याची चर्चा अपेक्षित आहे. अमित गाडगे, आत्ताच्या घडीला धर्मचिकित्सा असेल आणि धर्मविडंबन असेल या चर्चेच्या पुढे जाऊयात. आपण परत एकदा इंदोरीकरांच्या मुद्द्यावर येतोय. मला एक थेट मुद्दा असाच विचारायचा आहे की इंदोरीकरांच्या समोरच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीयेत. तुमचा इंदोरीकर महाराजांना काही सल्ला असणार आहे? नाही, इंदोरीकर महाराज ला विशेषत्वाने सल्ला देण्याचं कारण असं नाही की इंदोरीकर महाराजांच्या संदर्भात आता आपण जी काही चर्चा ऐकतोय की त्यांच्याविषयी ते अडचणीत आहेत असं म्हणणंच मुळात मला चुकीचं. याच्याकरता वाटतं की आपल्याला क्लिअर कट तपास यंत्रणेने सांगितलं की त्यांची चूक नाहीये. क्लिअर कट तपास यंत्रणेने सांगितलं की असं कुठलं तथ्य आढळत नाही, परंतु फक्त काही लोकप्रियतेसाठी किंवा ज्याला आपण म्हणतो की मला कुठेतरी प्रकाश झोतामध्ये यायचे. माझी तृप्तीताईंना एक आव्हान आहे, ताई मी तुम्हाला विनंती करतो की कृपया तुम्ही आळंदी पंढरपूरच्या वारीमध्ये या आणि तिथं आल्यानंतर तुम्ही वातावरण बघा. आणि मला या निमित्ताने प्रसाद सर तुम्हाला सांगायचंय की परिसाला फोडण्याकरता जरी लोखंडाचा हातोडा त्याच्या समोर गेला ना तरी त्या हातोड्याचं सुद्धा सोनं करणं हे परिसाचं काम असतं. आमचा वारकरी संप्रदाय हा परिस आहे, त्याला तुम्ही कोणत्याही गोष्टीने खेटायला जा. वारकरी संप्रदायाला तुम्ही कोणत्याही गोष्टीने कोणत्याही अंगाने खेटायला जा, तुमचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. एवढंच मला वास्तविक आपला मुद्दा हा होता की इंदोरीकरांना काही सल्ला तुम्हाला द्यावासा वाटतो का? तुम्ही म्हणालात इंदोरीकरांना सल्ला द्यायचा नाही, तुम्ही तृप्ती देसाईंना सल्ला देताय की आळंदीला या, वारीमध्ये या. अपेक्षित काय आहे तुम्हाला? नाही, इंदोरीकरांना सल्ला द्यायचा या ठिकाणी मला अधिकार म्हणण्यापेक्षा या ठिकाणी मला त्याची गरज वाटत नाही. त्याचं कारण शास्त्रसंमत विषय चाललेला आहे आणि इंदोरीकरांना सल्ला जर द्यायचा असेल तर मला त्यांना एक या निमित्ताने सांगायचंय की इंदोरीकर महाराजांनी आतापर्यंत जे कार्य चालवलंय, जे काही काळानुरूप त्यांनी त्यांच्या कीर्तनामध्ये बदल केलेले आहेत, काळानुरूप जे लोकांच्या संदर्भात ते प्रबोधन करतात, त्यांनी अशाच पद्धतीने पुढे चालू ठेवावं. आणि मला त्यांना वैयक्तिक सल्ला असा आहे की तुम्ही तुमचं ऑफिशियल युट्यूब चॅनल काढा आणि ऑफिशियली तुम्ही लोकांच्या समोर द्या, जेणेकरून हे आशीर्वाद पुन्हा मिळणार नाहीत. ज्या ऑथेंटिक तुमचं चॅनल आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही समाज माध्यमांच्या समोर जा, जेणेकरून आशीर्वाद परत होणार नाही. बोट ठेवायला त्यामध्ये एक तार्किक मुद्दा फक्त मांडतो. आज इंदोरीकर महाराज असं म्हणतायत की ते स्वतः कुठल्याच क्लिप्स अपलोड करत नाहीत. उद्या ऑफिशियल युट्यूब चॅनल आलं आणि त्याच्यातून एखादा शब्द इकडे तिकडे गेला तर इंदोरीकर महाराजांना तो बचाव पण उरणार नाही. त्यामुळे बघा तुम्ही मला काय सांगायचंय. ठीक आहे, तो तुमचा अधिकार आहे, पण मला मला तेच म्हणायचंय, मला तेच सांगायचं आहे की ते त्यावेळी त्या गोष्टीला, त्या वक्तव्याला जबाबदार असतील, कारण ती चॅनल ऑफिशियल असेल. सर ठीक आहे, ठीक आहे. आपण या मुद्द्यावर एक छोटीशी जाहिरातीची विश्रांती घेतोय, लवकरच परत येतोय. त्यानंतरचा मुद्दा, इंदोरीकरांच्या समोरच्या अडचणी जर वाढणार असतील तर महाराष्ट्रातला वारकरी संप्रदाय त्यासाठी काय करणार आहे? नमस्कार. लक्षवेधीच्या या शेवटच्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मर्यादित वेळ आपल्या हातामध्ये आहे. आपण चर्चेची सुरुवात आत्ताच्या घडीला अमित गाडगे यांच्यापासून करतो आहोत. अमितजी, मला आपल्याला थेट असा प्रश्न विचारायचा आहे की जर इंदोरीकर महाराजांच्या विरोधातली कायदेशीर लढाई लढायचीच असं ठरवलं जात असेल तर वारकरी संप्रदायाची प्रतिक्रिया काय असेल? वारकरी संप्रदाय इंदोरीकर महाराजांच्या पाठीशी पूर्णपणे पूर्ण ताकदीने उभा असेल का? 100% ही लढाई इंदोरीकर महाराज आणि इतर समाज अशी नाही. ही लढाई जी आहे, मी मागच्या वेळी तुम्हाला मागच्या मुलाखतीमध्येही सांगितलं होतं की शास्त्र बोलणं या महाराष्ट्रामध्ये, शास्त्र बोलणं जर चुकीचं असेल तर 100% शास्त्रावरती जेव्हा चर्चा येईल, शास्त्रावरती जेव्हा ऑब्जेक्शन येईल, ज्ञानोबा तुकोबांच्या साहित्यावर ज्या दिवशी ऑब्जेक्शन येईल, आमच्या गुरुचरित्रावरती ज्या दिवशी ऑब्जेक्शन येईल, त्या दिवशी खऱ्या अर्थाने हा महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय
त्या भूमिकेच्या मागे बरोबर उभा राहील आणि वारकरी संप्रदायाची भूमिका आपली स्पष्टपणे मांडायचं काम त्यामध्ये करेल. तर आपण एका व्यक्तीचा वाद नाहीये, हा शास्त्राचा वाद आहे. बरोबर, शास्त्राचा वाद आहे. मला मिलिंद पवारांना पुढचा प्रश्न विचारायचा आहे. मिलिंद पवार, आपल्या लेखी कायदा आणि धर्म या दोन्हींच्या मधल्या पुसट रेषेच्या आधारे हा खटला न्यायालयात टिकेल का? जर समजा महाराजांनी जे काही वक्तव्य केले आणि एखाद्या महिलेचा जर त्यामध्ये इन्सल्ट झाला असेल, विनयभंगासारखा ज्याला आपण प्रकार म्हणतो की बोलल्या बोलल्या सुद्धा अश्लील भाषा बोलणे वगैरे, असं जर काही वाटलं आणि काही तक्रारी दाखल झाल्या आणि त्या कीर्तनातून जर हे निष्पन्न झालं की अंधश्रद्धा पसरणाऱ्या गोष्टी महाराजांनी डायरेक्ट बोलले, तुम्ही असं असं करा, ज्यातनं अंधश्रद्धा जाती, तर या आता हे जे काही आहेत वारकरी संप्रदाय, हिंदू सगळे आपलेच लोक आहेत, यांनी देखील त्याचा अभ्यास करावा. बरं, आपण सुद्धा कीर्तन करताना समाज ऐकत असतो, अनेक लोक ऐकत असतात. तुम्ही बोललेलं वक्तव्य बाकीचे लोक कॉपी करतात, तर आपण काय बोललं पाहिजे, काय बोललं पाहिजे याच्यावरची चर्चा ही तेवढीच महत्वाची आहे, गरजेची आहे. नैना भगत यांना मला पटकन विचारायचं आहे. नैना भगत, जर समजा काय बोललं पाहिजे याची चर्चा होऊ शकते, तर त्याचबरोबर जे जे आत्ता विरोध करता आहेत त्या सगळ्यांच्यासाठी तुमचा काही सल्ला आहे? नक्कीच सल्ला आहे. कोणाला द्यायचा आहे? त्या ठिकाणी मला तुम्ही मगाशी जे म्हणाला तर त्याच्यापैकी एक तुम्हाला मी सांगते की राष्ट्रीय वारकरी परिषद जी आहे तर त्यांनी गेवराई जिल्हा बीड येथील तहसील कार्यालयामध्ये त्यांनी आपलं निवेदन देत असताना असं सांगितलेलं आहे की वेद, शास्त्र, पुराण, ग्रंथ यातील संदर्भ देऊन केलेल्या वक्तव्य जे आहेत तर त्याच्यावरती जर गुन्हा नोंद होत असेल तर हा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे अकारणपणे पुरोगामित्वाच्या नावाखाली हिंदूंचे देव, संत, व्रत आणि ग्रंथ यांना अपमानित करणाऱ्यांच्या विरोधामध्ये सरकारने कठोर कायदा करावा असं राष्ट्रीय वारकरी परिषदेने निवेदनाद्वारे सांगितलेलं आहे. आणि जाता जाता फक्त एक मी आपल्याला सांगू इच्छिते, तृप्ती देसाईंना यांना मी एक सल्ला देऊ इच्छिते. त्याच्यामध्ये असं मला सांगायचं आहे की फुटकळ प्रसिद्धीपेक्षा एक कॉन्क्रीट म्हणजे ठोस का जर तुम्ही काम जर केलं तर त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने महिला सबलीकरण हे येणार आहे. त्याच्यामध्ये अनेक म्हणजे निर्भया प्रकरण असेल, केरळचं जे चर्च आहे, केरळच्या चर्चने लव्ह जिहाद अस्तित्वात आहे असं सांगितलेलं आहे, त्यासाठी सुद्धा जर त्यांनी केलं, कारण काय ना प्रसिद्धीच्या माध्यमातून अशी प्रसिद्धी निश्चित मिळते पण ती तात्कालीन प्रसिद्धी असते. प्रसिद्धीच्या काम त्यांनी करावं असं मी तृप्ती देसाईंना या ठिकाणी सल्ला देते. आणि हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून रणरागिणी शाखा एक कार्यरत आहे, ती स्त्रियांच्या सबलीकरणासाठी म्हणजे शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक तिचं सक्षमीकरण व्हावं यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण जे आहे ते विनामूल्य देते. तृप्ती देसाईंनी सुद्धा या संघटनेचे जे कार्य आहे ते पुढे जर नेलं तर आम्हाला अभिमान वाटेल. ठीक आहे, त्याचं सदस्यत्व त्यांना घ्यायचं का नाही हा त्यांचा मुद्दा आहे. तृप्ती देसाई, आपल्याला जो सल्ला मिळाला आहे त्याच्यावर पटकन प्रतिक्रिया द्या, आपल्याला वेळेची मर्यादा आहे. मला त्यांना एवढंच सांगायचंय की सवंग प्रसिद्धीसाठी कुणी काही करत नाही आणि कॉन्क्रीट काम तुम्ही जर म्हणत असाल तर नक्कीच कायदेशीर पद्धतीनं कारवाई कशा पद्धतीनं होईल यासाठी आता इंदोरीकरांवर कारवाई व्हावी यासाठी कॉन्क्रीट पद्धतीनं आमचा लढा असेल आणि ज्या पद्धतीनं आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून काम करतो आणि आमच्या संघटनेमध्येच तुम्ही महिला सबलीकरणाच्या नावाखाली प्रसिद्धीच्या जोरामध्ये आलेला आहात. ते कुणी ऐकायला निर्भयासाठी करा, हिंगणघाटसाठी करा, आज प्रत्येक 14व्या मिनिटाला महिलेवरती बलात्कार होतोय त्यासाठी करा. आज फसव्या प्रेमापोटी महिलेला जिहादी कारवायासाठी लोटलं जातंय तिच्यासाठी कार्य करा. तृप्ती देसाई, आम्ही कार्य करा, वेळेची मर्यादा. तृप्ती देसाई, आपली भूमिका पोहोचलेली आहे, वेळेची मर्यादा असल्यामुळेच मी आपल्याला थांबवतोय. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार, धन्यवाद. लक्षवेधीमध्ये जाता जाता इतकंच की इंदोरीकर महाराजांच्या वक्तव्यांच्या संदर्भात एका सायबर पोलीस ठाण्याच्याकडून विशिष्ट भूमिका मांडली गेली असली तरी पण त्यांच्या अनेक मुद्द्यांना आणि त्यांच्या अनेक वक्तव्यांना आधार मानत यापुढची कारवाई करण्याची तयारी इंदोरीकर महाराजांच्याच विरोधात होताना दिसतेय. थोडक्यात काय, इंदोरीकर तुर्तास सही सलामत सुटले असं म्हणता येणार नाही. ताज्या बातम्यांसाठी पहा जय महाराष्ट्र.